नमस्कार. मालिकेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. परंतु सरोजची काही कारस्थानं थांबत नाहीत. कलाच्या विरोधात सरोजचे नवीन नवीन डाव सुरू झालेले आहेत आणि आता तर सरोज कहर करणार आहे, मूर्खपणाच्या मर्यादा क्रॉस करणार आहे आणि एवढ्या खालच्या पातळीला जाऊन सरोज वागणार आहे की तिच्यासारख्या मोठ्या उद्योगपतीकडून अशी कोणतीही अपेक्षा नाही की एका छाटछूट गोष्टीसाठी ती एका सामान्य घरातील मुलीला एवढा त्रास कशा पद्धतीने देऊ शकते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण त्या सगळ्याचा परिणाम उलटा होणार आहे आणि सरोजची मात्र वाट लागणार आहे, कारण यामध्ये सरोजच पूर्णपणे अडकली जाणार आहे. हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कला आणि अद्वैत आता जेवण करून आत आलेले असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, झालं का तुझं? म्हणजे तुला स्वतःची नाही जनाची तरी लाज बाळगायचं जरा. तर अद्वैतला कला म्हणते, म्हणजे तुला म्हणायचं आहे काय? तेव्हा अद्वैत म्हणतो की त्या दिवशी पण तू मला मिरची खाऊ घातलेली होती, मुद्दाम त्या उपम्यामध्ये मिरची टाकलेली होती. तुला माहिती आहे मला जास्त तिखट चालत नाही, तरीही तू हे सगळं मुद्दाम करतेस. तर आजही तू मला तिखट घास भरवलेला आहे. हे सगळं अद्वैत बोलत असतो आणि मग तेव्हा कला त्याला म्हणत असते, चांदेकर तू विसरला असशील रे, पण मी कसं विसरू ते सांग ना. कारण काहीही झालं तरीही तूही माझ्या बाबतीत तेच केलेलं आहे. तू कुठं माझी काळजी घेतलेली आहे ते सांग ना. तू मला मिठाचा घास का भरवला? तू जर मला मिठाचा घास भरवला नसता तर मी मात्र विचार केला असता, मी कशाला मग तुला मिरचीचा घास भरवला असता, असं कला त्याला बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैतला खूपच राग येतो. अद्वैत म्हणतो, तू कशाला असं बोलतेस? म्हणजे तू मुद्दाम करतेस ते चालतं आणि मी एखाद्या वेळेस केलं तर ते चालत नाही. कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, आता अपेक्षा, तू म्हणलास ना अपेक्षा तू करूच नकोस माझ्याकडून, कारण काहीही झालं तरीही तुझ्यात आणि माझ्यामध्ये कोणतंही नातं नाही, त्यामुळं अपेक्षा करायचा प्रश्नच येत नाही. हे सगळं बोललं जात असतं. अद्वैत आणि कला यांच्यामध्ये हे जोरदार भांडण सुरू असतं, कारण त्यांना दोघांनाही असं वाटत असतं की जे काय घडलेलं आहे हे कोणामुळं घडलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, हे त्यांच्या दोघांमध्ये सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत यांची भांडणं सुरूच असतात. त्यानंतर कला तिचं कपाट आवरण्यासाठी अद्वैतच्या साईडला बसते. तेव्हा अद्वैतला खूप राग येतो आणि अद्वैत म्हणू लागतो की मला माहिती आहे तू मुद्दाम करत आहे आणि आता उठ, तू माझ्या जागेला बसलेली आहेस, आत्ताच्या आत्ता इथून उठायचं आहे आणि तू दुसरीकडे जाऊन बसायचं आहे. हे सगळं त्याचं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र कलाला खूप राग येत असतो. कला म्हणत असते, चांदेकर काय चाललंय तुझं हे सगळं? पण अद्वैत मात्र हट्टाला पेटलेला असतो, तोही काहीच ऐकत नसतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता रजनी त्याचबरोबर काजल, रजनी आवरावर करत असते. तेवढ्यात काजल तिथे येते आणि म्हणते की बोला रजनी मॅडम, आपण काय मदत करू शकतो तुम्हाला? असं जेव्हा काजल म्हणते तेव्हा तेवढ्यातच सोहम तिथं आलेला असतो. रजनी म्हणत असते, नको गं, नको काही करू, मी आहे, करते मी. तेव्हा मात्र इकडे काजल म्हणत असते की अहो मला जमतात ही कामं. आणि त्यावेळेस सोहम म्हणतो की करू दे आई, तिला तेवढी सवय होईल ना तिला कामाची, असं सोहम बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे रजनी म्हणत असते की अगं नको, करते मी, पण तुला काय काय येतं? तेव्हा ती सांगते की हो, मी कॅफेमध्ये ही सगळी कामं बिंदास्तमध्ये करत असते, अगदी कमी वेळात आणि फटाफट करत असते. हां, मला अजून स्वयंपाक तेवढा जमत नाही आहे, पण बाकीचं साफसफाई, आवरावर ह्या गोष्टी तेवढ्या मला खूपच चांगल्या जमतात. आणि त्यावेळेस सोहम तिथे बोलत असतो आणि काजलला म्हणत असतो की आपण नाही म्हणायचं, मला म्हणायचं, आपल्याला नाही, मित्रा म्हणायचं नाही, अशा बऱ्याच इन्स्ट्रक्शन तो काजलला देत असतो. आणि काजल मात्र सोहम जे सांगत आहे ते शांतपणे ऐकत असते आणि म्हणत असते की हो, बोलते, कारण ते काजलचं जे टपोरी बोलणं असतं त्याला सुधारण्याचा प्रयत्न सोहम करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काजल आणि सोहम हे एकमेकांशी बोलत आहेत. त्यावेळेस रजनीला मदत करण्याच्याही तयारीत आहेत. आणि मग सोहम तिला तिकडे म्हणत असतो की हिला ना बघ, संगीता काकू हिच्यासाठी मुलगा बघतायत, पण हिचं म्हणणं काय, हिला डॉक्टर पाहिजे, इंजिनियर पाहिजे, हे सगळं असंच बोलणं चालू असतं. तेव्हा काजल म्हणते की हो, मला वाटतं तसं मी सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे बोलणं चालू होतं आणि मग लगेचच त्यांना सांगत असते ती, म्हणजे रजनी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, मी ना एक सांगून ठेवलेलं आहे सोहमला की तुला कशी मुलगी हवी आहे ना ते मला सांग, मी तशी मुलगी शोधेल,
मग काजलला तर आयतं खोलीतच हातात मिळालेलं असतं आता सोहमच्या विरोधात बोलण्यासाठी. मग काजल म्हणू लागते की हो का रजनी मॅडम, तुम्हाला सोहमसाठी मुलगी शोधायची गरजच नाही आहे, कारण सोहमने ऑलरेडी त्याच्यासाठी मुलगी बघून ठेवलेली आहे. तेव्हा इकडे रजनी म्हणू लागते की म्हणजे? तेव्हा काजल सांगायला सुरुवात करते, हो ऑलरेडी मुलगी बघूनच ठेवलेली आहे आणि काहीही झालं तरी त्याने त्या मुलीला पसंतही केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सोहमची वाटच लागते. तर सोहम म्हणतो, काय पण काय बोलतेस तू? तेव्हा काजल सांगते की हो अहो, तो तिला ना सोना असं म्हणत असतो आणि तिच्याशी खूपच गोडगोड बोलत असतो. आणि इकडे रजनीला तर धक्का बसतो. रजनी म्हणते, काय रे, तुला मी सांगितलं होतं, त्यामुळे सर तू एवढा वेळ फोनवर बोलत असतो, कधी तुझा मूड चांगला असतो, कधी खूपच डाऊन असतो, एकटा एकटा बसलेला असतो तंद्री लावून. तेव्हा तिथे लगेचच काजल बोलायला सुरुवात करते, अहो हेच तर ना प्रेमात पडण्याचं लक्षण आहे. मला त्या मुलीचं नाव माहिती नाही, पण हा मात्र तिच्या प्रेमात पडलेला आहे. हे त्यांचं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा रजनी मात्र इकडे काजलला म्हणते की चल सांग मला नक्की काय झालेलं आहे ते. हे बोलत असतानाच काजल म्हणते की हो रजनी मॅडम, चला मी सांगते तुम्हाला. असं म्हणत आता ती रजनी आणि काजल दोघीजणी बोलायला लागलेले असतात आणि बिचाऱ्या सोहमची मात्र पुरती वाट लागलेली असते. सोहमच्या लक्षातही येत नाही की या सगळ्याचा काय गोंधळ होऊन बसणार आहे, कारण सोहम मात्र शांतपणे हे सगळं बघत असतो. त्याला माहितीच नसतं की पुढं काय होणार आहे आणि काजल काय काय सांगणार आहे. अक्षरशः सोहम म्हणत असतो की नाही, सोहमने तर हे सगळं मुद्दामहूनच केलेलं असतं, कारण सोहमला माहिती असतं की हे सगळं काजलला त्याने गंडवण्यासाठी केलेलं असतं. काजलने स्वतःहून प्रेमाची कबुली द्यावी म्हणून हे सगळं त्याने केलेलं असतं. पण आता मात्र त्याच्याच उलट आलेलं असतं आणि काजलने सोहमच्याच आईला ही गोष्ट सांगितल्यामुळं सोहमला मात्र टेन्शन आलेलं असतं की आईला समजवायचं कसं. तरीही सोहम शांतच असतो आणि इकडे इकडे रजनीला मात्र टेन्शन आलेलं असतं. रजनी म्हणत असते, म्हणजे काय सांगतेस तू, म्हणजे आता काय करायला लागणार आहे? हे सगळं रजनीच्या डोक्यात सुरू असतं आणि ते म्हणत असते की आता मी त्याच्याकडून जेव्हा माहिती काढेल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेल नक्की कोण आहे ती मुलगी, काय आहे, मग बघूया आपण, असं ती बोलत असते. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की रजनी म्हणते की हो बरोबर आहे, चालेल आपण बघूया नंतर, असं रजनी स्वतःहूनच सांगायला सुरुवात करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रजनीला खूप छान वाटत असतं आणि जवळजवळ रजनीला काजल ही आवडत आहे की काय असा भास आता इकडे सोहमला व्हायला लागलेला असतो. सोहमला वाटत असतं की कदाचित हे काजल जी आहे ती व्यवस्थित जर माझ्या आईसोबत वागली तर नक्कीच माझी आई तिला पसंत करेल, असं त्याचं म्हणणं असतं आणि म्हणून तो त्या पद्धतीनं तिला आईच्या समोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळं त्याचं चालू असतं. परंतु इकडे आता काजलने मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो आणि सोहमला कळत नसतं की आता आपण काय बोलायचं आहे. आईच्या समोर काजलने तर हे सगळं अशा पद्धतीनं मांडलेलं आहे आणि त्यामुळं तो विचार करायला लागलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंजूला सरोजने बोलवून घेतलेलं आहे आणि सरोज भयानक चिडलेली आहे. सरोज म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना कामावर यायचं नाही म्हणून, दिवाळीचा बोनस दिलेला आणि एक्स्ट्रा पुढचा पगारही दिलेला होता 3 महिन्याचा, मग तू का आलेली आहे तू कामावर ते सांग मला. तेव्हा इकडे लगेचच अंजू सांगू लागते की ते अद्वैत साहेब आले होते ना, मग अद्वैत साहेबांनी मला बोलवलं आणि त्यांनी हट्ट धरला त्यामुळं मला यावं लागलेलं आहे. आणि हे सगळं जेव्हा अंजू सांगत असते त्यावेळेस सरोजला राग आलेला असतो आणि सरोज म्हणते की काहीही झालं तरीही आत्ताच्या आत्ता तू माझ्या तोंडासमोरून निघून जा, मला तुझं तोंड पाहायचीही इच्छा नाही, असं म्हणत सरोजने अंजूला तिथून हकललेलं आहे. अंजूला सांगितलेलं आहे तू माझ्या समोरही यायचं नाही. आणि इकडे सरोज मात्र जेवायला बसलेली असते. अंजू तिला जेवायला वाढत असते पण सरोजच्या अंगात इतकी मस्ती असते आणि तिने स्वतःहून अंजूला तिथून हकलून दिलेलं असतं. तेवढ्यात तिथं पोहोचते ती म्हणजे रोहिणी आणि रोहिणी म्हणू लागते की सरोज वहिनी मी वाढू का तुला जेवायला, म्हणजे बघितलंस ना या घरामध्ये आता तुझं काहीच चालत नाही, लक्षात येत आहे ना तुझ्या. आणि हे आता कान भरण्याचं म्हणजे हलक्या कानाच्या सरोजला पण तेवढंच पाहिजे असते. इकडे रोहिणी नेऊन सतत कानात तिच्या भुणभुण करायची आणि मग या सगळ्याचा फायदा होणार आहे तो म्हणजे इकडे रोहिणीलाच. पण ही गोष्ट मात्र सरोजच्या काही लक्षात येत नसते. सरोज म्हणत असे तू कशाला आलीस इथं, तुला मी किती वेळा सांगितले माझ्या कानाशी येऊन बोलत जाऊ नकोस म्हणून. तेव्हा मात्र
रोहिणी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, घरात काय चालतंय ना हे मी तुला सांगते म्हणून तुला कळत आहे, अन्यथा तुझ्यापर्यंत कोणत्याही गोष्टी पोहोचल्या नसत्या. मी तुला समजून सांगत आहे, घरात काय घडत आहे या प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुला बोलत आहे, म्हणून तर घरातल्या गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, नाही तर तुझ्यापर्यंत एकही गोष्ट पोहोचली नसती. अशा भाषेमध्ये रोहिणी बोलत असते आणि म्हणत असते, बघितलंस ना, आता उद्या पूजा आहे तर पूजेचा मान मला वाटत नाही की तुला मिळेल. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा सरोज म्हणते की इतकी वर्ष झालं मीच पूजा करत आहे, त्यामुळं यावेळेसही पूजेचा मान हा माझ्याकडेच असणार आहे. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की विसरलीस का तू? नाही, तू विसरली असशील तर तुला आठवण करून देते. आपल्या नवरात्रीमध्ये तेव्हाही तो मान कोणाला दिला होता तुला माहिती आहेच ना. हे सगळं ती बोलत असते आणि त्या क्षणी सरोजला आठवतं, म्हणजे जेव्हापासून कला या घरात आलेली आहे तेव्हापासून माझा मान काढून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर रोहिणी म्हणत असते की ती खरे फॅमिली या घरात आलेली आहे, कदाचित मला वाटतं की आपल्याला घराच्या बाहेर जावं लागेल की काय, असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता लक्ष्मीपूजनाची तयारी सगळी झालेली असते, सगळेजण आलेले असतात आणि सगळेजण बसलेले असतात. अजूनपर्यंत अद्वैत आणि कला दोघंही आलेले नसतात. पूजेची तयारी झालेली आहे आणि तेवढ्यात अद्वैत आणि कला तयार होऊन खाली येतात. कलाने सुंदर अशी लाल रंगाची साडी नेसलेली असते आणि अद्वैत आणि कला यांचा जोडा लक्ष्मीनारायणाचा दिसत असतो. तेव्हा आबा म्हणतात की अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय आणि खरंच अशी जोडी जर असेल ना तर अगदी लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये भरभराट होते. हे सगळं चालू असतं आणि तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत आणि कला तुम्ही दोघंही आता पूजा करायला घ्या. आणि त्या क्षणी सरोजला खूप राग येतो आणि सरोजच्या डोक्यात आलेल्या नसतात तेव्हा त्या गोष्टी तिच्या डोक्यात भरवण्याचं काम करते ती म्हणजे रोहिणी. रोहिणी म्हणते, बघितलंस ना मी तुला काय सांगितलं होतं. आणि त्याचवेळी रजनी इकडं म्हणते की संगीताताई, कलाची पण दृष्ट काढायला पाहिजे, खरंच खूप गोड दिसते. आणि आबांनी पण कलाचं कौतुक केलेलं असतं, आबांनी पण सांगितलेलं असतं की कला खरंच खूप गोड दिसत आहेस तू आज. आणि कला पण थोडीशी लाजलेली असते. सगळेजण तिचं कौतुक करत असतात, ती खरंच खूप छान दिसत असते आणि हे सगळं चालू असतं. आबांनाही खूप छान वाटत असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता तो मान पण आपल्याकडून गेलेला आहे आणि या गोष्टीचा राग आता सरोजला मात्र खूपच आलेला असतो आणि सरोज मात्र रागानेच तिथे पाहत असते आणि निघून चाललेली असते. आता आबांनी कलाला पूजा कर म्हणून सांगितलेलं असतं. कला उठते आणि ते पूजेचं जे तबक आहे ते उचलते आणि सरोजकडे घेऊन जाते आणि सरोजला सांगते की सरोज मॅडम, मला माहिती आहे की आत्तापर्यंत या घरातली पूजा तुम्ही करत होता, आत्ता मी तुम्हाला सांगते की ही पूजा तुम्ही करा, तो मान तुमचा आहे. परंतु पूजेचं ताट झिडकारत सरोज हा आता देवीचा सुद्धा अपमान करते. तिने एवढी लाज सोडलेली आहे की तिला आता देवाच्या कार्यामध्ये पण स्वतःचा मोठेपणा मिरवायचा आहे, स्वतःचा इगोमध्ये येत आहे आणि ही गोष्ट आबांना काही अजिबात आवडत नाही. आबा मात्र भयानक चिडलेले असतात. आबा म्हणतात की सरोज, एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, मी या घरातला मोठा आहे, मी कुटुंब प्रमुख आहे, या नात्याने घरामध्ये काही गोष्टी करत असतो, परंतु त्या गोष्टी तुला आवडत नाहीत. आता माझा निर्णय या घरात जर मान्य नसेल, जर सगळ्यांना माझ्या निर्णयावर आक्षेप घ्यायचा असेल, तर आता मी एक गोष्ट ठरवत आहे, ती म्हणजे हे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मी इथून निघून जाणार आहे. मला या घरामध्ये राहायचं नाही. लक्ष्मीपूजन झालं की मी हे घर सोडून जाणार आहे, हे आबांनी ठरवलेलं असतं. आणि सरोज मात्र लक्ष्मीपूजनाच्या वेळी घरातून निघून चाललेली असते, ती रूममध्ये निघून चाललेली असते. पण आबांचा निर्णय ऐकून तिला धक्का बसतो, कारण सरोजकडे आता कोणताही पर्याय नसतो. आबा म्हणतात की सुनबाई पूजा करायला घे आणि मग कलाला ते पूजा करायला लावतात आणि सरोज पुन्हा माघारी येते आणि तिथे उभी राहते. सरोजला आता तिची लायकी कळलेली असते, पण आता हा राग सरोज मात्र कुठेतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. आणि सरोजच्या डोक्यात सुरू असतं की मी आता हिला सोडणार नाही, हिने मला त्रास दिलेला आहे, माझ्या भावनांशी खेळलेले आहे, माझा मान सन्मान काढून घेतलेला आहे, तर मी हिला दाखवून देणार आहे की हिची काय लायकी आहे. असं म्हणत सरोज म्हणते की हिची सगळ्यात आवडती गोष्ट जी आहे ती मी हिच्याकडून हिरावून घेणार आहे आणि हिला कळणार पण नाही. आता कलाची सर्वात आवडती गोष्ट कोणती? आता कलाची सर्वात आवडती गोष्ट तिचं दुकान आहे, त्याचबरोबर तिचे आईवडील आहेत, तिची बहीण आहे. हे सगळं जर कलाकडून गायब झालं तर कला उद्ध्वस्त होणार, हे मात्र इकडे
तर सरोजला माहिती असतं. कला आता रूममध्ये आलेली असते. ती आवराआवर करत असते आणि अद्वैतचं मात्र सुरू असतं की तुझा पदराचं टोक माझ्या हद्दीत आलेलं आहे, हे सगळं तू माझ्याकडे टाकत आहे, हे सगळं तुझ्या बाजूला घ्यायचं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे कला उठते, एक दोरी घेते आणि बेडच्या मधोमध बांधते आणि त्यानंतर कला त्याच्यावरती 2 साड्या टाकते आणि अद्वैत मात्र चिडलेला असतो. तू हे अतिक्रमण करत आहे, हे तू माझ्या जागेत करत आहे, हे सगळं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की मी काही वेगळं केलेलं नाही, तुला त्रास होतो ना प्रत्येक वेळेस, म्हणून हे सगळं केलेलं आहे. आता तुला जे वाटेल तसं तू वागू शकणार आहे असं जर तुला वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव की काहीही झालं तरीही आत्ता ही साडी इथून मी काढणार नाही. तुझी आणि माझी हद्द या सगळ्यावर मी आता पडदा टाकलेला आहे आणि तो पडदा बाजूला करायचा नाहीस. काहीही झालं तरीही मी ऐकून घेणार नाही असं म्हणत कलाने पडदा लावलेला असतो आणि अद्वैत मात्र त्या पडद्याच्या मधून तोंड काढून तिच्याशी बोलत असतो. कला मात्र भयानक चिडलेली असते आणि कला अद्वैतच्या कपाळावरती टिचकी मारते आणि म्हणते, लांब हो, ही तुझं तोंड जे आहे ना ते माझ्या हद्दीत येत आहे. जर ते माझ्या हद्दीत आलं तर मी तुला सोडणार नाही. आत्ताच्या आत्ता तू मागे सरकायचं आहे आणि तू गुपचूप तिकडे जाऊन बसायचं आहे. तेव्हा मात्र अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो, तुझं हे जे काही चाललेलं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. काहीही झालं तरी ही रूम माझी आहे, हा बेड माझा आहे, ही जागा माझी आहे, हे सगळं माझं आहे आणि तू त्याच्यावर अतिक्रमण करू शकत नाही. कला जाते आणि अद्वैतचा कपाट उघडते आणि जोरात दरवाजा आदळते. तेव्हा मात्र अद्वैतला आणखी राग आलेला असतो. अद्वैत म्हणतो, ते कपाट माझं आहे, या पद्धतीनं ते वापरायचं नाही. कला भयानक चिडलेली असते. कला म्हणते, बाद झालं, मी माझं 2 दिवस फक्त. आणि तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे 2 दिवसांनी तू काढून टाकणार आहेस का? तेव्हा कला म्हणते, नाही, मी काढणार तर नाहीच, परंतु 2 दिवसांनी तुला त्या गोष्टीची सवय होईल. हे सगळं बोलत कला तशीच झोपून जाते आणि अद्वैत मात्र पाहतच राहिलेला असतो. दोघांच्या मध्ये पडदा टाकलेला असतो आणि पडद्याच्या एका बाजूला कला झोपलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला अद्वैत झोपलेला असतो. आणि इकडे आता सरोजचं कांड मात्र सुरू झालेलं असतं. सरोजने एका व्यक्तीला फोन केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की मेन मार्केटमधली जी जागा आहे ती आपल्याला हवी आहे आणि लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीमध्ये ती जागा आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायची आहे. हे सगळं सरोज बोलत असते आणि तेव्हा मात्र सरोज सांगते की तिथलं बाकीची दुकानं उठली नाहीत तरी चालतील, पण जगदंबा भांडार हे दुकान आहे ते तिथून उठलंच पाहिजे, हे ठणकावून सरोज सांगत असते. आणि तेव्हा मात्र इथे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण सरोजने हे काम सांगितलेलं आहे एका गुंडाला आणि लवकरात लवकर ती जागा ताब्यात घ्यायची आहे हे सांगितलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत ॲट एनी कॉस्ट ती जागा आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायची आहे हे सरोजने ठणकावून सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पार्ट 2 लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. थँक्यू.